मायक्रो फायनान्स कंपन्या 22 ते 28% व्याजदराने गोरगरीब महिलांची सावकारी पद्धतीने लूट करत असल्याची तक्रार मानवता सेवा संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे। मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली सर्वसामान्य गोरगरीब महिलांना कर्ज देऊन त्यांच्याकडून 22 ते 28% व्याजदराने वसुली केली जात असल्याची तक्रार मानवता सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे करण्यात आली आहे। उन्नवी, नवचेतना, जनलक्ष्मी, फायनान्शियल सर्व्हिसेस, मुथूट, मायक्रो फायनान्स या व अशा जवळपास 50 मायक्रो फायनान्स कंपन्या गोरगरीब महिलांकडून सावकारी पद्धतीने 22 ते 28% व्याज घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांची चौकशी होऊन गोरगरीब महिलांना न्याय मिळावा अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली सर्वसामान्य व गोरगरीब महिलांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकी संदर्भात व सावकारी पद्धतीने होत असलेल्या वसुली संदर्भात मानवता सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे यांनी अधिक माहिती दिली। ह्युमॅनिटी केअर फाउंडेशन मानवता सेवा संस्थेच्या वतीने आज आपण महिलांच्या जे बचत गट आहे त्या बचत गटाच्या नावाखाली जे महिलांना अवास्तवी व्याजदर आकारले जातात त्याची पूर्णपणे माफी मिळावी याच्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। तर 25%, 28% अशा व्याजदराने या महिलांवरती त्यांना आधी दिशाभूल केली जाते। कुठल्याही महिला कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही, शिकलेले नाहीत, त्यांना आधी सांगितलं जातं आणि प्रत्यक्षात त्यांना पठाणी पद्धतीने त्यांचं व्याजाची वसुली केली जाते। याच्या विरुद्ध आज आम्ही नागापूर, बोलेगाव, गांधीनगर, रेणुकानगर या परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे आणि कुठे जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांना न्याय देण्याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास दिलेला आहे। या सर्व गरीब महिला आहेत, त्या सर्व कंपनीत व विविध ठिकाणी काम करून स्वतःचं पोट भरतात आणि ह्या महिलांवरती त्यांची वेगवेगळ्या मायक्रो फायनान्सच्या कंपन्यांनी दिशाभूल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी येतात। महिला पुरुष त्यांच्या घरी जाऊन त्यांना दमदाटी करतात किंवा बळजबरी करतात, त्यांच्या घरातल्या वस्तू घेऊन जातात। तर आम्ही कलेक्टर साहेबांच्या कानावरती पूर्ण गोष्ट घातली, त्यांना सांगितलं की या महिलांचं पूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे। त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की याच्यात लवकरात लवकर सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेऊ। तर कलेक्टर साहेबही म्हटले जे आमच्या परिसरातील सर्व गोरगरीब महिला आहेत त्यांना 100% न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील। आज सर्व महिला भगिनी त्यांचे स्वतःचे रोजंदारी बुडून इथं आलेले आहेत, त्यांचेही मी ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो। मायक्रो फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलाही या प्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।